तर मंडळी आता आम्ही आमच्या शाळेत दाखला आणायला चाललोय. हे बघा भावांनो, आम्ही आलेलो आहे शाळेपाशी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मागच्या इंटरव्ह्यूवरून तुम्हाला काय आयडिया आलीच असेल की आपण पुढे चाललोय सायबर कॅफेमध्ये. तर तिथं कशासाठी चाललोय स्टेटमेंट बघत राहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आता निघालो आहे आणि तुम्ही माझं काल काम झालं सायबर कॅफेमध्ये. सायन्स पार्ट 1 पार्ट 2चा फॉर्म भरायचा होता. माझं ते काम झाले पण अनिकेतचं नाही झालं. आता ते अनिकेतचं चाललंय करायला आहे. सो स्टेटमेंट बघत राहा. चला दादाकडे नाही जायचं. दादा येईन चल. सायबर कॅफेमध्ये अनिकेतचं काम चालू होतं बघा. त्याचं काम चालू आहे. आमचं काम कालच झालं. आम्ही इथं बसलेलो तिघ जण, विशाल मी आणि मला. A few moments later. तर मंडळी अनिकेतचं काम झालेलं आहे. आता 10 जण ते यायला लागले. तर आमचं काम कालच झालं. पण आता आम्हाला परत एकदा कॉलेज बदलायचं आणि अनिकेतचं चालू आहे ते काम. अनिकेतचं काढल्यानंतर कुठं जातंय कसं काय जातोय स्टेटमेंट बघत राहा. आपण धक्क करायला लागले मला पर. आता इथं अनिकेतची गाडी यायला लागला दादा. पण चला मंडळी आता आम्ही आमच्या शाळेत दाखला आणायला चाललोय. दाखला आणायला जातोय. इथला रस्ता लय खराब आहे. अनिकेत तुला काय बोलायचंय का? आता आम्ही टावरे सरांकडे चाललोय त्यांना भेटायला. आम्ही अगोदर ताईंना फोन लावलेला. ते ताई म्हटले की टावरे सरांना जाऊन भेटा. जर दाखला दिला ते गोष्ट ठीक आहे. माझा पण दाखला मी आत्ता जाऊन हे बघा भावांनो, आम्ही आलेलो आहे शाळेपाशी. आम्ही चाललेलो आहे आता शाळेत. हे बघा मंडळी आमच्या शाळेत आलेलं आहे साधना विद्यालयामध्ये व RR शिंदे कॉलेज. आता दाखला ते घेऊयात. देन काय होतं ते बघा. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब करा. खूप जवळ येतं आपण 200च्या. आता जातो सर्वप्रथम दाखला घेऊ आणि त्याच्यानंतर म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं की बाबा दाखला घ्यायला यायचं. पण डायरेक्ट प्लॅन ठरला की दाखला घ्यायला जायचं आपल्याला. म्हणून आता शाळेत आलेलो. तर दाखला घेऊयात आणि घरी जाऊयात स्टेट. तर मंडळी आम्हाला एक सूचना मिळाली आहे ताईंकडून. ताई म्हटले की तुम्ही ना 26-27 तारखेला या म्हटले. कारण आता 12वीचा रिझल्ट म्हणजे मार्कलिस्ट आणि दाखला असं काहीतरी बोलत होते. आणि आमचं पण मार्कलिस्ट आणि दाखला सोबतच भेटणार आहे. ताई म्हटले ग्रुपला तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल. त्यामुळे तुम्ही सारखे चक्कर नका मारू. त्यांचं पण बरोबर आहे. आपण सारखं जाणं हे काही योग्य वाटत नाही. सो आता जाऊयात घरी. आणि काय होतं स्टेट देऊन बघत राहा. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब करा. सो
जाऊयात आता घरी. तुला काय बोलायचं का नाही काय नाही. न आणि किती आमचं नुसतं 2 बोटं दाखवते मागे जाऊन. ठीक आहे जाऊयात घरी. काय होते सीन चेक करा. चला थांब आले थांब. थांब थांब थांब. कोणच नाही. मिशन सक्सेसफुल गाईज. आम्ही तो रस्ता पार करून आता आम्ही चाललोय घरी. होऊ शकते तर आम्ही ऑफ रोडिंग करतो एक चांगल्या प्रकारे. आणि किती म्हणे गाडी मागून उचल माझं वजन जास्त आहे. सो गाईज अशा प्रकारे आमचा अनिकेत गाडी खूप वर्ष झालं आमच्या अनिकेतली गाडी शिकून. आमचा अनिकेत आता गाडी शिकतो म्हणजे शिकून खूप वर्ष झाली. आता चालवायला लागला गाडी असं म्हणत होतं मला. गाईज सॉरी. आता शिकून बरं वाटलं. सावलेलं आलो जरा. आणि काल आपल्या इथं पुण्यात पाऊस झाला आहे. किती पाऊस झाला पुण्यात काय. इथं आपली बाजूला श्रीराम कंपनी 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 कंपनी. सो गाईज चाललोय आता आम्ही घरी. बघत राहा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं चॅनलला सबस्क्राईब करा. गाईज आता आलोय घरी. आता सर्वप्रथम चहा पिऊयात जरा. बघू शकता चहा मांड थोडासा. चला धूर बघा कसं निघतोय. गाईज व्हेरी स्पेशल टी ती मी बनवलेली आहे या प्यायला. चला गाईज रेडी आहे टी. आता मस्तपैकी ह्याच्यात टाकतो आणि पिऊन घेतो. कधी कुठलं काम येईल काही सांगता येत नाहीये. सो चला. सो गाईज बालेपाशी आलोय आमच्या जरा. आतमध्ये पाणी भरले तिथं. चले बाले हाय कर लोकांना जरा. खूप दिवसानंतर भेटलं आमचं बालाजी. त्यासाठी बाल्याला हाय. अयो उघसरला असतो इथं बाबा आता जोरात. आमचे काका आतमध्ये. हय बाल्या मला तसली चिप घ्यायची होती त्यासाठी आलतो रोडला. ती भेटली. आता कम्प्युटर जॉईन करायचं त्याच्यावरती. बालाजी आहे का नाही रे. ती चिप आमच्याकडे नाही. ती चिप 200 रुपयाला आहे. माझ्याकडे तेवढं आपलं बजेट नाही. 85 रुपयाचं बजेट आहे. 85 रुपये 85 रुपयात मला खरेदी करायची चिप. सो अजून पैसे गोळा करूयात आणि देन ती चिप बाय करूयात आहे का नाही. तर मंडळी जरा 2-3 फोटो काढायला आलतो. माझे नाही बरं का सार्थक काढायचे. त्याचे फोटो काढूयात. घरी बसून पण लय कंटाळा आलता. आणि नेमकं मला ते कम्प्युटर चालू करायचं आणि त्याचं काय मुहूर्त लागणं झालं. आता ते एकदा कधी अजून एक 8-15 दिवस थांबावं लागतील. कारण की बजेट थोडंसं गडबडलं आहे. त्याच्यामुळं थोडंसं सीन चेंज होतं वेगळंच होतं. तर शेतळे अरे चांगलं पाणी वय हे घाण पाणी ना लई.
हे जरा गाईला काय गाय जण बघा ना घाण पाणी एकतर लई चल पाव वेळ म्हणून नका येऊ इथं पवायला लय डेंजर आहे. साबीत पडला साप बीप पडला याच्यात बा. खूप भयानक ऊन पूर्ण डोक्यावरती आहे. आणि जस्ट सार्थक आला माझ्याकडं, मला म्हटलं फोटो काढायला जायचं आहे. असं म्हटलं ठीक आहे जाऊयात. आणि मग नंतर अनिकेत पण भेटला, अनिकेतला पण घेतलं आणि आले फोटो काढायला. दाखव नाही छत्रपतीचा महाराजांचा मावळा. हा ही बिल्डिंग एक लय क्वालिटी बघा ही समोरची. इथं आलंय हे लोकेशन असं मस्तपैकी. तुम्ही म्हणताल एवढं ऊनच असतं कसलं लोकेशन. आता बघा म्हणजे आम्ही कधी काय करल हे सांगताच येत नाही. मस्त बघा कसं आहे. हे शारदा पार्क आहे बरं का, इथून परत खाईपर्यंत तिथपर्यंत एक नंबर. आणि आपलं रेल्वे ट्रॅक. संध्याकाळी ब्लॉग एडिट करायला डेंजर जाणार ना मला, लय जड जाणार आहे. अरे आपलं इतक्या क्लिप्स हे केलेत ना. आता डेली ब्लॉग काढायचं म्हटलंय, ठरवलंय तर करूयातच. काय ना काय कंटेंट भेटेलच. चला करा सुरुवात. काढायचं का ना फोटो, बंद करू बंद करायचं म्हणताय. ठीक आहे चला. तर मंडळी इथून फोटो ते काढून आता आम्ही निघालेलो पुढे घरी जायला. हे बघितलं का म्हणजे कॅमेरा दिसला ना लगेच पाळायचं वाटतं. हा का हे तर लय तसला आहे. सो चला घरी. तर मंडळी आलोय घरी फोटो ते काढून आता बसलोय. हे पोरं फोटो घेतले, पोरांना फोटो दिले मोबाईलवर. आणि अजून तर काही प्लॅन नाही कुठं बाहेर जायचं तसं म्हणून, म्हणजे कॉल आल्यानंतरच जायचं ते. आता म्हणजे आला इकडे बघ. तर राम राम मित्रांनो. बघ काय करताय. काय करतोय जेवलं ना जेवलं का रे म्हणजे. सो गाईज आपली गाडी बघू शकतो. हा बघा रस्ते करा नाही चांगलं ऊन पडली आज. काल लय बाहेर पाऊस झाला. करा अनिकेत काय करतोय. बसले रील बघत. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटत एका नवीन ब्लॉगमध्ये. उद्या चला बाय बाय. सी यू अगेन. टाटा.